बसरगी तालुक्यात जिल्हा सांगली येथे म्हैसाळचे पाणी सोडा, बसरगी येथील जमीन खरेदी विक्री सुरू करा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। बसरगी तालुक्यात जिल्हा सांगली येथे म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात यावे व बसरगी येथील जमीन खरेदी विक्री बंद असून ती सुरू करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 ते 5 तास जते आतनी राष्ट्रीय राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। यावेळी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा तावशी, चेअरमन चंद्रकांत बामणे, RS पाटील, संगय्या स्वामी महाराज, हनुमंत पटेल, अशोक पाटील, सुरेश पाटील, काटाप्पा पटेल, मल्लिकार्जुन पटेल, तेजपाल मुत्तूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। आज प्रशासनासमोर हा विषय मांडलाच पाहिजे। इथे सर्व आपल्या माध्यमाच्या माध्यमातून, सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आपले सरकार घडवावा हा आपला बसरी गावाचा एक सीमा भागातील लोकांच्या शासनाने हे दुजाभावाने करतात। कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही, फक्त शासनाचे खुर्चीवर बसून अमुक सुविधा आहे तमुक सुविधा आहे जे सांगतात। इतर प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्या कारणाने हा रस्ता रोको करण्याची वेळ आली आणि गेल्या वर्षी कर्नाटक सरकारने ज्यावेळी नाव घेतो म्हटल्यावर लोकांना आम्ही सीमा भागातील सुविधा देऊ म्हणून कागदोपत्री घोषणाबाजी करण्याच्या वेळ काय आलं म्हणजे आमचं गाव एवढं शांत आहे, आता उद्रेक झालाय। कारण काय, आम्ही राजकारणात येऊन 30-35 वर्ष झालं। आम्ही पहिल्यापासून गावासाठी काय मागणी करतो, पहिलाच्या वेळ वेगळा होता, आता 2014 पासून काय अडचण आलं की शासनाला आम्ही 2014 मध्ये त्यावेळी कलेक्टरला बसरी गाव खरेदीपासून वंचित आहे आणि खरेदी व्हावं म्हणून आम्ही 2014 मध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं। कलेक्टरनं काय केलं, खाली तहसीलदारला पाठवला, तुमचं लेवलला सांगलीचा आणि कोल्हापूरचा म्हणणं घेऊन निर्णय द्या आणि खरेदी विक्री चालू करा। त्या अजून 14 पासून आतापर्यंत 2023 पर्यंत अजून काय खरेदी विक्री चालू झालं नाही। कारण काय, नेम काय, उतार्यात काय नवीन शर्त नाही, काय अट नाही, काय नाही, तरी अजूनपर्यंत 7-8 वर्ष झालं खरेदी विक्री बंद आहे। काय कुणाचं बापानं मुलाला सोडायचं असेल तर सुद्धा ती सुद्धा बंद केले। ही घोर अन्याय, ही आमचं जमीन म्हणायचं एवढंच आहे। आम्ही मालक नाही का, मालक असेल तर खरेदी विक्री आणि वाटणीपत्र वडिलांना मुलाला द्यायला सुद्धा वाटणीपत्र सुद्धा बंद केले। ह्याचा अर्थ काय, जाणून बुजून कुठं तर आमच्यावर अन्याय होत आहे। ही शासनाच्या दरम्यान ही विचार व्हायला पाहिजे, नाहीतर पुढचं दिशा वेगळं होईल आणि आमच्यातलं लोक संयम सोडलेला आहे, पुढारीचे सुद्धा ऐकायला तयार नाही। तुम्ही आतापर्यंत काय करता, राजकारण काय करता, तुम्ही फक्त आमच्या गावातून मत मागता, निवडून येता, पंच होता, परंतु आमच्या गावचा प्रश्न सुटत नाही। खरेदी विक्री आमचा जमीन म्हणतो आम्ही, आमचा जमीन दुसऱ्याला विकायला, मुलाच्या शिक्षणासाठी काहीतरी कर्ज काढायला गेलं तर कोणी दाद घेत नाही। तुमचं गाव खरेदी विक्री होत नाही, ताबा गाण करता येत नाही। ही काय म्हणते तहसीलदार, सब रजिस्टर काय म्हणते, तुमच्या गावाचा बोजा चढवता येत नाही, तुम्ही मालक नाही, ह्याला देवस्थान मालक आहे, शासन मालक आहे असं म्हणते। ह्याचा अर्थ काय, कुठं आहे, काय सांगते त्याने, उतार्यात काय नवीन शर्त नाही, अट नाही, ह्याचा अर्थ जाणून बुजून कोण आमच्याकडे लक्ष देत नाही। ही कलेक्टरपर्यंत 14ला जाऊन आले, आता नवीन सुद्धा दिले, देऊन सुद्धा सगळ्यांचा शिफारस आहे, सगळ्यांचा खासदारचा आमदारचा शिफारस असताना होत नाही। याचा अर्थ काय, कोण विचारणार नाही का गावात? याचा इथनं पुढे ही न्याय नाही सुटलं तर आम्ही येत्या काळात 15 दिवसात आज काय होतं बघणार आहे। ह्याच्यानंतर आज ठोस झालं तर ठीक आहे आणि विचार करून गाव सगळं विचार करून पुढचं पाऊल उचलणार आहे। आणि टँकर प्रत्येक वर्षी तालुक्यात टँकर पहिला बसरी गाव, कारण पाणी नाही, 1011 स्फोट मारलं तर पाणी लागत नाही आणि एक बोरचं पाणी काढायला 5 लाख रुपये लागते। कोण घालणार आहे? इथं आमचा भागात नाही, पाणी आलं असेल तरी प्रश्न आला नसता। इथं शेजारी गाव प्रत्येक शेतकरी ऊस म्हणा, द्राक्षे, डाळिंब पिकते,
आमच्या गावात खडकाळा जमीन आहे, आमच्या शेजारी शिंदूर आहे, बिळूर हे उमराणी आहे, कुबड आहे, 4 गावात वंचित. कारण काय, इतर गावात आले 5-10 वर्ष झालं, इथे शेजारी आले, पाणी बघतो आम्ही जाताना, बघून आमचा मनात हे होते, मानसिक त्रास होते. एवढ्यासाठी मुद्दाम करायला आलं काय अडचण आहे, आमच्या समोर येऊन सांगितल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही, एवढं दक्षता घ्या. आज माझ्या सकाळी जत मतदारसंघात सकाळपासून बसरगी येथे लोकांनी रास्ता रोको केलेला आहे. पाण्यासाठी आणि खरेदी विक्री व्यवहार त्याच्या गावातले सुरू व्हावेत. अध्यक्ष महोदय, जे रब्बीचं आवर्तन म्हैसाळच्या माध्यमातून सुरू आहे जत तालुक्यात, त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्याकडनं वसूल केले जातात. अध्यक्ष महोदय, जत तालुक्यात आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला जवळजवळ 38 टँकर पाण्याचे सुरू आहे आणि जे रब्बीचं आवर्तन सुरू केलेलं आहे ते पहिल्यांदा पैसे जे गोळा करायचे ते बंद करावेत आणि टंचाईमधनं जे पैसे आहेत ते त्यांना देण्यात यावेत. अध्यक्ष महोदय, दुसरा एक प्रश्न असा आहे त्या गावचा, त्या गावातल्या सगळ्याच गावाला, त्या बसरगी गावाला देवस्थान म्हणून लागलेलं आहे. तर देवस्थान याच्या 2013च्या आधी खरेदी विक्रीचे व्यवहार या ठिकाणी होत होते, पण आता अध्यक्ष महोदय ते सगळे थांबवलेले आहेत. आता त्या गावातल्या लोकांना कुणाची लग्न आहेत, कुणाच्या दवाखान्याच्या अडचणी आहेत, त्या अडचणीचा लक्षात घेऊन तसा प्रस्ताव तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर ऑफिसला सन्मान्य माझ्या अध्यक्षतेखाली आणि खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि तसा प्रस्ताव शासनाला या ठिकाणी महसूल विभागाला पाठवायची विनंती केली होती. तो एक प्रस्ताव त्या ठिकाणी पहिले मागून घेऊन त्या गावाला. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा TV1 मराठी न्यूज.